नमस्कार. बोलूया तुमच्या आमच्या मनातलं या पॉडकास्टमध्ये मी अपर्णा डोळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपल्याशी गप्पा मारायला इथे डेंजर दादी या पुस्तकाच्या नायिका म्हणू इच्छिते मी, सुधा दर्डा आलेले आहेत. नमस्कार सुधाताई. नमस्कार. सुधाताई, मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की या पुस्तकाचं नाव डेंजर दादी असं का ठेवलं? हो, सगळेच हा प्रश्न विचारतात. पण हे माझ्या नातवंडांनी ठेवलेलं नाव आहे. आणि काय झालं, लहान असताना ही नातवंडं मी जरा त्यांना शिस्तीत वाढवत होते, की बाबा अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करायचा, खेळायच्या वेळेलाच खेळायचं. आणि मग त्यांना अभ्यास करायला वगैरे लावलं आणि जरासं त्यांच्यावर थोडंसं आपण हे केलं, शिस्तीचा बडगा, की मग ते म्हणायचे डेंजर. त्यात माझी धाकटी नात मात्र कायम मला डेंजर दादी हे तिने माझं नावच ठेवलं आणि ती अजूनही मला डेंजर दादी म्हणते. त्यामुळे ह्या पुस्तकाचं नाव ठेवताना सगळ्यांनी घरात एकमुखानं डेंजर दादी हे नाव पाहिजे, अच्छा. मग म्हणून हे हे नाव. पुस्तक करायचं असं कधी ठरलं? नाही, माझ्या मनात खरं काहीच नव्हतं. मी सुडोकू सोडवत होते. 4,000 एक्स्ट्रीम सुडोकू आत्तापर्यंत मी सोडवले. अरे वा. मला गार्डनिंगची आवड होती खूप आणि मी असंच बरंच काही करायचं. माझं फार्म हाऊस मी रिनोव्हेट केलं, सगळं खूप छान केलं. तर नंतर मला जरा काय झालं, ही सगळी कामं झाल्यावर मला थोडासा निवांतपणा मिळाला आणि काय करावं कळत नव्हतं. त्यावेळेला माझी नात आली. तिला सहज विचारलं, "आता काय करावं?" तर म्हणाली, "दादी, तुझ्यावर एक पुस्तक लिहायचं आहे आणि मी सगळी सोय करते. पण तू तिला फक्त तुझं काय असेल ती विचारेल ते प्रश्न सांगायचे." म्हटलं, "तू हे कधी केलं?" "हो," म्हणे, "मी माझ्या मैत्रिणीची आई आहे, त्यांचं नाव वैशाली देवडीकर. त्या तुला येऊन भेटतील आणि त्यांच्याबरोबर तू बोलायचं आणि आपण हे असं पुस्तक तयार करू." तर मला आधी जरा गंमत वाटली. मी तिला म्हटलं, "माझं पुस्तक 10-15 पानात संपेल. कशाला एवढं तू लेखिका वगैरे बोलत. ते तुला काय करायचं आम्हाला माहिती आहे. मी तुला 30 वर्ष गेली ओळखतीये आणि त्याच्या आधी तू काय केलं हेही मला माहीत आहे. त्यामुळे मला तुझ्यावर पुस्तक करायचं." वा. असं झालं ते. त्यामुळे ही पुस्तकाची कल्पना म्हणजे निर्मिती आणि संकल्पना माझ्या धाकट्या नातीची कोहिनूर दर्डा तिचं नाव बर. आहे. कोहिनूर नावात कोहिनूर नाव आहे. हिरा. ते नावही मीच ठेवलंय. अरे वा. खूप छान. ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलत आहोत ते पुस्तक आर्ष पब्लिकेशनचं आहे आणि लेखिका या पुस्तकाच्या आहेत वैशाली देवडीकर. या पुस्तकामध्ये जो परिचय ताईंचा दिलाय तोच परिचय आता मी तुम्हाला करून देते. सुधा दर्डा यांचा जीवनपट उलगडणारं हे चरित्र मराठीत आगळं वेगळं ठरावं, कारण ही एक अशा बहुआयामी स्त्रीची कथा आहे जी अद्भुत ऊर्जा, संयम, संवेदनशीलता, प्रेम, सचोटी आणि धडाडीचं मूर्तिमंत रूप आहे. ज्या काळात मारवाडी समाजामध्ये पुरुष सुद्धा नोकरी करत नसत, त्या काळात त्यांनी सार्वजनिक जीवनात पाऊल ठेवलं, बँकिंग क्षेत्रात आपलं करिअर केलं आणि स्वतःचं असं एक स्थान निर्माण केलं. परंपरेचा आदर राखत आणि त्याचबरोबर आधुनिकतेशी नाळ जोडून घेत वाटचाल करत असताना पती मंगल कुमार यांच्या साथीने अगदी सामान्य परिस्थितीतून कष्टाने आपली आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करण्यात त्यांनी यश मिळवलंच, पण त्याचबरोबर स्वतःच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळून आपल्या मुलांच्या शिक्षण व करिअरला कुठेही बाधा येऊ दिली नाही. स्क्रिझोफ्रेनिक आईला जपणं असो वा बेदखल झालेल्या सासूबाईंना मायेची ऊब देणं असो वा मूकबधीर मुलीला जावयाला आयुष्यात उभं करण्याची त्यांची जिद्द असो, यातून केवळ मायेपोटी किती किती आघाड्यांवर त्या लढल्या आणि त्याग, समर्पण व करुणेने ओतप्रोत जीवन त्या प्रत्यक्ष कशा जगल्या याचं दर्शन घडून येतं. परिचित सांसारिक व व्यावसायिक चौकटीच्या पलीकडच्या विश्वाशी नातवंडांमुळे झालेला सामना या डेंजर दादीलाही विचार प्रवृत्त करतो आणि एकूणच या चरित्राला अनोखी उंची प्राप्त करून देतो. क्या बात है. सुधाताई, पुन्हा एकदा तुमचं बोलूया तुमच्या आमच्या मनातलं या पॉडकास्टमध्ये मी स्वागत करते. थँक्यू. या पुस्तकात जसं आत्ता आपण म्हटलं तसं मारवाडी समाज म्हणजे एक वेगळी अदब त्या समाजाची आहे. आपण बघतो की घुंगट घेऊन सगळ्या अगदी वाण्याच्या दुकानात सुद्धा जरी आपण गेलो तरी घुंगट घेऊनच तिथे तिथल्या त्या महिला असतात. तर या समाजात असूनही तुम्ही बँकिंग क्षेत्रात म्हणजे पब्लिक क्षेत्रात आला, म्हणजे नुसतं नोकरी किंवा असं नाही, तर बँकिंग म्हणजे सतत लोकांशी परिचय असं. तर हे कसं घडलं?
आता ही 1960 सालची गोष्ट आहे, की ज्यावेळेला मी प्रथम बँकेत पदार्पण केलं. तर त्याची असं झालं, की आमची कौटुंबिक स्थिती लहानपणी खूपच छान होती. म्हणजे आमची स्वतःची बँक होती, बाठिया बँक म्हणून. अरे वा. आणि त्याच्यात माझे काका वगैरे सगळे डायरेक्टर होते. पुढे माझं ज्या दिवशी बारसं झालं, त्याच दिवशी त्या बँकेचं ओपनिंग झालं. वा. म्हणजे एका दृष्टीने नियतीने माझ्यासाठी ती वाट करून ठेवली होती. आणि त्याच्यानंतर झालं काय, पुढे ती बँक नेमकी बँक ऑफ महाराष्ट्रामध्येच मर्ज झाली. आणि त्याच्याही आधी ह्या बँकेत लागायच्या आधी मी 1960 साली पी-डी-सी-सी बँकेत होते, पुणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेत. तर 1960 साली ह्या बँकेत लागायचं कारण असं होतं, की आमच्या घराची परिस्थिती हळू ढासळत गेली. वडिलांचा स्वभाव खूप भोळा होता आणि व्यवहारात ते फसले. आमचं मोठं सोन्या-चांदीचं दुकान होतं. सराफी होती आणि पनवेलहून जेव्हा आमचे आई-वडील वेगळे होऊन पुण्यात आले, तेव्हा सगळं आधीच खूप छान होतं. हळू कौटुंबिक स्थिती खूपच ढासळत गेली. आणि त्याचं कारण म्हणजे माझी आई स्किझोफ्रेनिक होती आणि वडिलांना त्याचा, सगळ्याच कुटुंबाला थोडासा त्याचा त्रास झाला. आणि त्यामुळे मला एवढं कळत होतं, की मग माझे वडील नंतर बजाजमध्ये लागले. सगळं काही हे झालं ते बजाजमध्ये लागले आणि मग घरात एक महिन्याची ठराविक रक्कम यायला सुरुवात झाली. मग माझ्या मनात त्या लहानपणीच आलं, की आपणही मोठं झालं, शिक्षण झालं की नोकरी करायची. आणि मग कुठे ते ठरलं नव्हतं, पण नशिबाने पुढे मला पी-डी-सी-सी बँकेत नोकरी मिळाली. अच्छा. 1960 सालची ही गोष्ट, की मारवाडी पुरुषसुद्धा एकही त्यावेळेला त्या बँकेत नव्हते. खरंय. खरंच धाडस आहे मी तर म्हणते. मग या सगळ्या उल्लेख तुम्ही आता तुमच्या आईचा केला बोलताना, की आई स्किझोफ्रेनिक होती. तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. आता खरं म्हणजे माझं स्वतःचं मत असं आहे, आई म्हणून नाही, पण एक स्त्री जीवनाचा किंवा कशाचाही विचार केला ना, तर माझी आई मला वाटतं 50 वर्ष नंतर जन्माला यायला हवी होती. ती खूप लवकर जन्माला आली. ती स्वातंत्र्य सैनिक होती. ती बुलेटिन वगैरे वाटायची. ती बंडखोर वृत्तीची होती आणि घरात सगळं मारवाडी जुनं, की ज्या बायका उंबरठ्या बाहेर पण जात नाही, ती इथे 8-8 दिवस भूमिगत राहून बुलेटिन वगैरे वाटायची. आणि त्यामुळे ते घरातले जरा बायका तिला हे करायच्या थोडंसं, म्हणजे ही मुलगी अशी का वागते, का नाही हे करत. आणि मराठी 4थी पर्यंत शिक्षण झालं आणि मग आजीची लाडकी म्हणून ती यात्रेला आजीबरोबर जायची. असं करता म्हणून घरातल्या लोकांनी ठरवलं हिचं लग्न लवकर करायचं. आणि मग ती लग्नाला तयार नव्हती. खरं कारण ते होतं. आणि मग माहीत नाही कसं झालं काय, डॉक्टरांचं म्हणणं वेगळं आहे, की स्किझोफ्रेनिया हा एक आजार आहे आणि त्याचा तसं कुटुंबातल्या घुसमट झाली वगैरे तसा संबंध नसतो. पण मला लहानपणी असं वाटायचं, की घरातले सगळे लोक आईला सारखं नावं ठेवतात. माझी आई त्या काळी गाणं खूप सुंदर गायची, बरं. हार्मोनियम वाजवायची, सतार वाजवायची. मला वाटतं पुस्तकात ते सगळे फोटो आहेत. तर ती काय होतं ते, एवढी ती स्वतंत्र वृत्तीची होती आणि आधुनिक होती खूप. म्हणजे ती दुपारच्या वेळेला उन्हात गॉगल लावून सुद्धा बाहेर जायची. हे मारवाडी बायकांच्या दृष्टीनं फारच वेगळं होतं म्हणजे. आणि मग तिला हळू ना त्याचं मग हे पण व्यवहारात पण वडिलांना फटका बसला. मग त्याचं तिला त्रास होत मला असं वाटतं, की तिचा आजार बळावत गेला. आणि मग ती कधी स्वयंपाक करायची, कधी नाही. म्हणजे जे स्किझोफ्रेनियाचे जे आपल्याला दिसतात त्याचे हे लक्षणं, ती तशी तिच्यात होती. मग ती कधी करायची, कधी भ्रमिष्ठासारखी वागायची, कोणाशीही भांडायची. तर मला माझ्या आईला सगळे बोलायचे. तर मला जरा वाईट वाटायचं, की आईला असं का बोलतात? तर मग माझ्या लक्षात आलं लहान असतानाच, की आपली आई आपल्याला समर्थ व्यायाम मंदिरात टाकते, व्यायामाची आवड लावते, आपल्याला लायब्ररी लावते, आपल्याला मराठी खूप पुस्तकं वाचायला देते आणि आपली आई आपल्यासाठी किती वक्तृत्व चांगलं व्हावं म्हणून आपल्यासाठी प्रयत्न करते. तर मला आईचे हे गुण आठवायचे आणि मला त्यामुळे झालेला त्रास मी काही लक्षात नाही घ्यायचे. तर सगळ्यांचं म्हणणं असं, ह्यातून माझी सकारात्मक वृत्ती तयार झाली असावी, की मी आईकडे, मला प्रेम होतं आईचं तरी सुद्धा. म्हणजे तुम्ही किती भावंड होता मी तेव्हा? आणि माझा धाकटा भाऊ. पण अच्छा. त्याच्यात असं झालं, माझं लग्न वगैरे झालं किंवा मध्ये माझी अंगणं बदलली, म्हणजे घरं बदलली. मी थोडी इकडे-तिकडे राहायला गेले. माझा भाऊ मात्र कायम आईजवळ असायचा. त्यामुळे त्याच्यावर परिणाम वेगळा झाला आणि मी सकारात्मक वृत्तीत गेले, असं झालं. तो जरा त्याला त्रास झाला आईचा जास्त, असं झालं. म्हणजे 2च कसं. भावंड आम्ही. अच्छा, कसं आपण घेतो कसं घेतो एखादी गोष्ट. त्याच्यावर आहे. तुम्ही मी सकारात्मकतेने. सकारात्मक वृत्तीने घेतली, की आई चांगलं काय काय त्याच्यात आणि आई अशी का झाली? हा मला मनात पडलेला फार प्रश्न होता, की कारण असेल काहीतरी, काय कारण आहे असं. खरंय.
आता इथे मी वाचलं त्याच्यामध्ये सासूबाईंचा सुद्धा उल्लेख असा आहे की हो. बेदखल झालेल्या हो, सासूबाई. त्यावेळेला तर हा कसं उल्लेख असा का बरोबर आहे. केलाय? म्हणजे हे माझं सासर आधी घोडनदीचं आणि घोडनदीहून माझे मिस्टर शिकण्यासाठी पुण्यात आले. तर त्यांनी पुण्यात पेइंग गेस्ट म्हणून एका ठिकाणी बंगल्यात राहत होते. पण काय झालं सगळं कुटुंब पण नंतर त्यांच्यासाठी पुण्यात आलं. पुण्यात आल्यावर परिस्थिती काहीच नव्हती, ह्यांच्याकडे काहीच नव्हतं. तर माझ्या सासूबाई एका ठिकाणी चांगल्या ठिकाणी स्वयंपाकाला जात होत्या आणि एक दिवस काय झालं त्या घरावर रेड पडली. त्यामुळे त्यांना रात्रभर तिथल्या लोकांनी सोडलं नाही कोण असेल ते. काहीतरी झालं आणि त्यांना नाही सोडलं, की कोणीच बाहेर जायचं नाही. त्यामुळे कोणीच बाहेर गेलं नाही आणि त्या दुसऱ्या दिवशी आल्या. तर माझ्या सासऱ्यांनी त्यांना घरात घेतलं आणि त्यांना कुठे जा म्हणाले, पण घरी यायचं नाही. तर आता मला तेही या वेळेला मला ते वाईट वाटतं, की पुरुष जर एखाद्या वेळेस रात्रभर घरात राहिला, तर त्याला घेतात की नाही घरात, तो स्वतः ताट मानेने येतो. मग बाईशी असं का वागावं? असं जरा वाटलं. खरंय. तर मी त्यांना मग मला त्यांच्याबद्दल ममता होती. त्यामुळे मी त्यांना जेव्हा मला कळलं सासरी आल्यावर, मी त्यांच्याशी बोलायचे, त्यांना काय पाहिजे नाही बघायचे, करायचे आणि मी शेवटपर्यंत त्यांना शेवटी निवाऱ्यात ठेवलं. पण मी हं. सांभाळायचे त्यांना. की घरात मला आणणं शक्य नव्हतं. पण मी त्यांना सांभाळायचे आणि माझा मुलगा सतत छोटा होता 6-7 वर्षाचा. तेव्हापासून तोही माझ्याबरोबर असायचा. त्यामुळे त्यालाही आजीबद्दल खूप वाटायचं. आणि नकळत त्याच्यावरती सुद्धा हा संस्कार झाला संस्कार झाले. की घरातल्या आपल्या मोठ्यांना आपण जपायला हवं. जपायला. म्हणजे भले तुम्हाला अगदी घरी खरं. शक्य नव्हतं, पण तुम्ही तिथे ठेवून का विना त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांना भेटायला जाणं, हो. या तो गोष्टी बरोबर तुम्ही असायचा केल्या. कायम माझा तो आणि मी जायचो. हं. खरंय. हे खरंच खूप कारण मला वाटतं समाजाचा सुद्धा खूप रोष असू शकतो ना, ज्या अर्थी घरी हं. त्या आल्या नाही त्या अर्थी. त्यावेळी समाजाची तसंच सुद्धा तीच झालं. हो धारणा ना, असेल. म्हणून कोणीच त्यांना घरात घेईन असं हं. झालं. म्हणजे त्यांच्याही माहेरी कुठे नाही नाही आणि त्यांना नव्हतंच सास माहेरी कोणी. अच्छा. एकट्याच होत्या आणि त्यांना अशा हं. खूप काय म्हणायचं त्यांना अशा असमंजस होत्या थोड्या. हं. एवढ्या हुशार नव्हत्या त्या, की बाबा मी स्वतःच्या पायावर करेन, हं. काही करेन हं. असं नव्हतं. पुढे त्यांना अर्धांगवायू झाला. हं. मग मी त्यांना शुश्रूषा करून, त्यांना बरं करून मग निवारात ठेवलं. हं. म्हटलं तुम्ही आता इथे सुखाने राहाल, भजन, कीर्तन तुम्हाला छान इथे वेळ जाईल. तुम्ही हं. एकट्या घरात राहता. मी दिवसभर बाहेर असायचे हं. नोकरीसाठी हं. आणि लोक पण नातेवाईक यायचे जायचे. मला सगळंच जपायचं होतं. हो, हो. त्यामुळे मग मी त्यांना निवारामध्ये ठेवलं. हं. त्यांचा शेवट तिथे खूप शांतपणे आणि खूप चांगला झाला. त्या लोकांनी खूप छान सांभाळलं. खरंय. मला वाटतं आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आपला कुठलाच एक असा नसतं. ताबा नसतो. ताबा नसतो. जे घडत असतं त्याच्यामध्ये आपण कसा विचार करतो हे महत्त्वाचं असतं आणि तुमची सकारात्मकता ही आई असू देत, सासूबाई असू देत, हो. दोघींच्या इथे दिसून येते आणि पुढे जाऊन मुलगी आणि जावई हे दिव्यांग असून तुम्ही त्यांना सुद्धा त्यांच्या पायावर उभं केलंत. आता माझ्या मुलीचं नाव रेश्मा आहे. ती आज 61ला आली आहे. तर माझंच आता वय 83 आहे. ती 61ला आलेली आहे. पण ती इतकी आज सुखासमाधानाने ते जोडपं जगतंय. मी तिला अगदी खेड्यात दिंडोरी गावात दिलं होतं. कारण माणसं खूप चांगली होती आणि त्या माणसांनी तिला खूप समजून तिला छानपैकी त्यांनी पण हे दिलं. पण पुढे जेव्हा मला नातू झाला, पहिला तिला मुलगा झाला, तेव्हा मी तिच्या सासूबाईंना म्हटलं, की "इथे खेडेगावात का मुलाचं शिक्षण वगैरे होणार नाही. मी सगळं करायला तयार आहे. तुम्ही ह्या दोघांना माझ्याकडे पाठवा." तिला धाकटा दीर पण होता. त्यांची जागा पण लहान होती. मी म्हटलं, "पुढे तुमचा मुलीच्या दीराचं म्हणजे तुमच्या मुलाचंही लग्न होईल, तर तिलाही जागा होईल इथे. तर तुम्ही यांना जर पाठवलं आणि मी तिला वेगळं घर करून देते. तुम्ही कधीही त्यांच्याकडे येऊ शकता, राहू शकता. पण मला तुम्ही ह्या मुलांना पाठवलं, तर मी त्यांचं कुठेतरी बस्तान बसवते." आणि सासूबाई तयार झाल्या. मग मी जावयांना आणलं. जावयांना माणिकचंदमध्ये लावलं. माणिकचंद ब्रँडमध्ये ते संभाजी पार्कच्या तिथे होतं त्यांचं ऑफिस पोर्टिकोच्या तिथे. तिथे मी घेऊन गेले. ते माझ्या मिस्टरांचे मित्र, तेही घोडनदीचेच. तर मग माझे मिस्टर म्हणाले, "मी नाही मित्राला शब्द टाकणार." तर मी धाडस करून गेले. मुलीला घेतलं, जावयाला घेतलं, नातवाला घेतलं, त्यांच्या ऑफिसला गेले आणि म्हटलं, "प्लीज ह्यांना नोकरी द्या." मग ते म्हणाले, "अरे, काहीच हरकत नाही, मी देतो." म्हणून मग त्यांना नोकरी दिली आणि मग मुलीला मी ते सगळं पुस्तकात आहे. खूप गोष्टी शिकवल्या. तिला शिवणकाम, विणकाम, अ, बरंच भरतकाम अशा सगळ्या गोष्टी शिकवल्या. बरीच प्रदर्शनं भरवली. त्या प्रदर्शनामध्ये ती जायची. सगळं तिच्या वस्तू विकल्या जायच्या आणि मग तिला तो कॉन्फिडन्स आला. मग लोकांमध्ये बोलायची तिला सवय लागली. ती हिअरिंग डिसेबल आहे. म्हणजे दोघांनाही बोलता येत नाही. ऐकू येत नाही म्हणून बोलता येत नाही.
पण मग ती इतकी हुशार झाली, मग मी तिला SSC पर्यंत शिकवलं. वा. आणि मग सकाळमध्ये तिचा फोटो पण आला होता दिव्यांग मुलीबद्दल. ह्या मुलीला मला वाटतं 45% मार्क पडले तिला. हम्म. पण त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. तेच माझ्या नातीला ऐकून खूप तिला अभिमान वाटतो की माझ्या आजीने खूप चांगलं काम केलं. सुधाताई, तुमच्याशी बोलताना मला एक प्रकर्षाने जाणवतंय की एकामागे एक हे सगळे जे प्रश्न आहेत ह्या सगळ्या अनंत अडचणी आहेत, म्हणजे कधी न संपणार आहे ना हे हो, सगळं. हो. आणि हे असं एकामागे एक, म्हणजे आई असू देत, सासूबाई असू देत हो. आणि अपत्य असू दे, तुम्ही स्वतः कशा उभ्या राहिलात या सगळ्यातनं? पण खरं सांगू, जसं आलं तसं मी झेलत गेले. एक तर सकारात्मक वृत्ती होती. पहिलं माझं फंडा काय होता, जर काही वाईट घडलं आज आपल्याला मनस्ताप झाला, की रात्री ते एका डस्टबिनमध्ये टाकल्यासारखं तो विचार झटकून टाकायचा. सकाळी नवीन विचारांनी उठायचं. आज आपल्याला काय चांगलं मिळेल, ह्याच्यातनं काय चांगलं करता येईल. दुसरं म्हणजे मला एक सुविचाराची खूप आवड होती. मी शाळेत असताना रोज फळ्यावर सुविचार असायचे. ते सुविचार मला खरंच आयुष्यात खूप कामाला आले. वा. कारण मी रोज वाचायचे आणि त्याप्रमाणे वाचायचा प्रयत्न करायचे. वागायचाही प्रयत्न करायचे, की आपण ह्याप्रमाणे वागलं पाहिजे. त्यामुळे हे सुविचाराचं माझ्या डोक्यात बीज पेरत गेलं आणि सकारात्मक वृत्ती वाढत गेली. आणि एक होतं, की एक दरवाजा आपला बंद झाला तर देवाचे 7 दरवाजे उघडे असतात. तर मला ते होतं, अरे हे संकट आलं, आपण दुसरं काहीतरी बघू. ठीक आहे, इथे नाही जमलं, तिसरं काहीतरी बघू. म्हणजे मला असं हार मानावी असं कधी वाटलं नाही. आणि हे सगळं माझं आपोआप घडलं. म्हणजे मी असं नाही म्हणणार, की मी केलं. हे घडलं माझ्या हातून. कारण कसं होतं ना, की सामान्यपणे असं काही संकट आलं, की असं होतं, की आपण कुठेतरी ज्योतिषशास्त्राचा आधार घेणं म्हणा किंवा माझी पत्रिका पहा, याच्यात काही आहे का? त्याच्यात काही उपाय, तेही एक शास्त्र आहे. म्हणजे हो, आहे. त्याच्यात लोकं ते बघतात किंवा आणखीन काय करत नसतील हो, देवा. हो, हो. म्हणजे जे सांगतात, कुणी सांगतील, कुणाकडे जातील त्याचाही काही नेम नाही. नाही. असं सगळं करत बसतात. आणि त्यातनं मार्ग निघतही असेल, कधी निघतही हं. नसेल आणि खचूनही बरेच जातात लोकं. हे सगळं बघता तुमचा जो प्रवास आहे, इथे तुम्ही प्रत्येक ठिकाणी स्वतः, म्हणजे आता मुलीला ते शिकवणं किंवा तिचं एक्झिबिशन ते हो, भरवणं किंवा जावई मुलीला इथे आणणं, नाही तर पालकांची, समाज कुठलाही असू देत, हो. शक्यतो असं असतं की दिली मुलगी मुलगी की दिली बाबा, म्हणजे जास्त त्याच्यात पडत नाही. बरोबर? नाही. हो. आपण कित्येक असं होतं की कित्येक ठिकाणी मुलींना त्रास होत असतं घरी आणि त्या म्हणत असतात आम्हाला माघारी यायचंय. तर तिथे सुद्धा ते नकार दिला जातो की जातो. नको हो. बाबा तुझी, कारण बरोबर आहे सांभाळून घे. मध्यमवर्गीय अजून उरलेल्या लोकांची लग्न व्हायची आहेत घरात, कसं काय. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही इतक्या कणखर आणि इतक्या छान उभ्या राहिलात आणि आता तुम्ही वय सांगताय 82 व 83, पण मला अजूनही विश्वास बसत नाहीये तेच खरंच. मुलगा 63, मुलगी 61. बापरे! खरंच. आता ही तुमची जी सगळी भूमिका होती, ही तुमची सकारात्मकता. पण तुमच्या पतींची तुम्हाला या सगळ्यामध्ये कशी साथ मिळाली? त्यांची साथ मिळाल्याशिवाय तर मी काहीच केलं नसतं. म्हणजे त्यांची मिळाली म्हणून मी हे सगळं करू शकले. एक तर त्यांनी मला त्यावेळेला नोकरीला परवानगी दिली. नाहीतर कुठेही मारवाडी पुरुष स्वतः जात नाही तर मला सोडणं अशक्यच होतं. पण त्यांना मी आता म्हणतात, "तू मला फार पटवते, तुझं डोकं घोड्यापेक्षा जास्त वेगाने धावतं. तुला कसं पटवून देता येतं, मला तुला पटवून देता येत नाही." हे असं आमचं नवरा-बायकोचं लाडिक भांडण चालायचं. पण ते म्हणायचे, की "तुला करायचंय ते कर. मला जे जमतं ते मी करतो मदत." आणि आत्ता हे पुरुष घरात मदत करायला लागले बायकांना. पण मला हे त्यावेळेला करत होते. मुलांना अंघोळी घालायच्या, सकाळचं बेड आवरायचं. त्यांना जेवढं जमत होतं तेवढं ते करत होते. त्यांना स्वयंपाक, चहा-पाणी काहीच येत नव्हतं. पण बाकी सगळी मदत मला ते करायचे. न्यायला यायचे, सोडायचे आणि आमचं हसतमुखाने सगळा संसार झाला कायम. त्यामुळे मी अजून समाधानी होते, की चला आपण स्टेप बाय स्टेप. आणि हां, ते एक लक्षात विसरले सांगायचं, सांगा की ना. आम्ही स्टेप बाय स्टेप ठरवलं. कुठलंही एकदम करायचं नाही. जे काही करायचं ते एकमताने करायचं. आणि त्यामुळे आमच्या दोघांचं नेहमी छान जमत गेलं. आणि दोघांची मतभेद असायचे, पण ते एकमेकांना पटवून द्यायचे. ते आता मी तुम्हाला सांगितलं, की पटवून देण्यात मी हुशार आहे असं त्यांचं मत होतं. पण माझं खरं असायचं आणि मग त्यांना पटायचं ते. आणि आमचं एक होतं, की दरवर्षी प्लॅनिंग करायचं हं. आणि मग ते आम्ही आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला तळ्यातल्या, म्हणजे आता सारसबागेतल्या हो. गणपतीला जायचो. तिथे आम्ही सगळं ठरवायचं, या मागच्या वेळेला आपण काय ठरवलं, काय केलं आणि पुढच्या वर्षी काय करायचं. इतकी सुंदर साथ मिळाली ना मला ही त्यांची. ते माझंही ऐकून घ्यायचे, स्वतःचंही सांगायचे. मग दोघं मिळून आम्ही हा संसार केला. आणि त्यांच्या शेवटच्या दिवसातही त्यांना माहीत होतं, की मला सतत काहीतरी करायची सवय आहे. तर सून आहे, मुलगा आहे, केअरटेकर आहे.
तू तुझं फार्म हाऊस सांभाळ, तू बाहेर जा, तू सगळ्यांशी म्हणजे कधी मला म्हणले नाही, की शेवटचे 15-20 दिवस सोडून ते मला कधी म्हणले नाही. कधी बरं नसलं तरच म्हणायचे, "माझ्याजवळ बस." नाहीतर "जा, तुला कुठे जायचंय जा कर." हे केवढं मोठं माझं भाग्य होतं खरंय, त्यावेळेला. खरंय. आणि माझी सून पण खूप छान सांभाळायची. म्हणजे सगळ्यांचं घरात आमचं नातं असं मस्त घट्ट होतं, आहे. एकी होती. खरंय, खरंय. आम्ही 9 जण घरात पण एकी, म्हणजे मुलीचं घर धरून. वाह! अगदी कोणाला एवढंसं काही झालं, की सगळे येणार. वाह! खूप आता छान. ते श्रेय मला देऊ द्यात, पण हे सगळ्या लोकांचं आहे. नक्कीच. एकटीचं नक्कीच नाहीये. सुधाताई, जरी किती आपण हे डेंजर दादी म्हटलं किंवा कितीही सकारात्मक म्हटलं, तरी सुद्धा असं होतं ना, की कधी-कधी असे प्रसंग आयुष्यामध्ये येतात, की आपण मुळासकट हलले जातो, अगदी हेलावून जातो. असं कधी घडलंय का आयुष्यामध्ये? हो, काय झालं, माझी आई जेव्हा खूपच भ्रमिष्ट झाली, म्हणजे स्किझोफ्रेनिक झाली जेव्हा, आणि ती मग अगदी सांभाळण्याच्या पलीकडे गेलं तिचं सगळं. तेव्हा ती तिकडे माझ्या भावाकडे राहत होती आणि खरोखर तिने खूप त्रास दिला त्यावेळेला माझ्या भावांना, बहिणींना. त्यामुळे काही इलाज झाला नाही आणि त्यावेळेला सांगू का, ह्याचं औषध माहीत नव्हतं किंवा ही स्किझोफ्रेनिक आहे हे माहीत नव्हतं. त्यामुळे काय केलं, तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवलं गेलं आणि त्यावेळेला माझी सही अशा ह्याच्यात घेतली गेली, तर मला ते खूप लागायचं, की मी सही केली आईच्या मेंटल हॉस्पिटलला. आपण सांभाळू शकत नाही का? मी सारखी घरात विचार करत होते. मग मी काय केलं, मी आईला भेटायला गेले, 1-2दा गेले. दुसऱ्या महिन्यात मला कळलं, की ती अशी जटा वगैरे केसाच्या पूर्ण, आणि इतकी सुंदर होती माझी आई, खूप सुंदर होती. तिचा पूर्ण अवतार झाला होता आणि मला म्हणाली, "अगं, मी वेडी नाही गं, मला ह्या लोकांनी वेडं केलंय." ते वाक्य माझ्या हृदयाला खूप लागलं. मग मी डॉक्टरकडे गेले. डॉक्टरना विचारलं. त्यावेळेला कुर्तकोटी डॉक्टर होत्या आणि त्या कर्वे रोडलाच त्यांचा दवाखाना होता. मी तिथे गेले. म्हटलं, "माझ्या आईचं काय झालंय नक्की?" त्या म्हणाल्या, "हे बघा, ही स्किझोफ्रेनिया आहे. हे औषधांनी बरं होतं. तुम्हाला कष्ट आहेत, पण तुम्ही जर तिला घरी नेलं आणि तिच्याशी प्रेमाने वागून तिला सहानुभूतीची वागणूक दिली, तर ही बरी होईल आणि मी तुम्हाला औषधं देते." औषधाला म्हणजे कोणतरी ते असतात ना सायकियाट्रिक, हो, सायकायट्रिस्ट. त्यांचं पत्ता दिला, त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडून तुम्ही ट्रीटमेंट घ्या, तुमची आई बरी होईल. मग मी भावाला न विचारता आईला घेऊन आले. पॅरोलवर सोडतात तेव्हा मी घेऊन आले. तर भावाला जरा वाईट वाटलं त्यावेळेला. तर मी म्हटलं, "तू काळजी नको करू. माझ्या दोन्ही मुलांची लग्न झाली, तुझ्या दोन्ही मुलांची व्हायची आणि आपली आई अशा ठिकाणी हे कळलं तर तुला अवघड जाईल. मारवाडी समाजात फार विचार करतात. तर मी सांभाळते, नाही जमलं तर मी तिला कसंही करेन, पण तुला त्रास होणार नाही याची काळजी घेईन." आणि मग मी तिला घरी आणलं, तर तुम्हाला सांगते इतक्या जटा, की मी तिचे सगळे केस कापले, तर उवांचा असा सडा पडला खाली. बापरे! म्हणजे किती वाईट प्रसंग असेल, तर माझ्या डोळ्यात खूप पाणी आलं त्यावेळेला. 3 दिवस मी तिचं डोकं धुवून, ते लिसा का काहीतरी असायचं बाटली, आता विसरले मी. त्याला झाली जवळ-जवळ 25, 30, 40 वर्ष. मग त्यांनी मी तिला डोकं-बिकं तिचं धुतलं, 3 दिवस तिला स्वच्छ केलं. मग आईला खूप बरं वाटलं आणि मग आई माझ्या म्हटलं, "मी तुला ठेवते." मग मी आईला सांभाळलं आणि ते जे सांभाळणे तुम्ही आता ओळखलं असेल कसं आहे. दुसरा प्रसंग, त्याच्यानंतर सुद्धा औषध देताना मुलीला आणलं होतं ना, मुलीकडे आणि जावयाकडे त्यांना ठेवलं. माझ्या वडिलांनी जावयांना खूप तयार केलं. गॅस सिलेंडर कसा आणायचा, लाईट बिल कसं भरायचं, सोसायटीचा मेंटेनन्सचे चेक कसे द्यायचे, हे वडील शिकवायचे आणि मी मुलीला सगळं शिकवतच होते आणि ते दोघं माझ्या आई-वडिलांना सांभाळत होते. आणि जवळ होतं, तसं थोडं लांब होतं, म्हणजे पहिल्यांदा पौड रोडला होतं ते. वडिलांचं घर माझ्या मैत्रिणीने दिलं होतं भाड्याने आणि मी राहत होते धनसंपदा, म्हणजे अभिनव शाळेच्या जवळ. म्हणजे जवळ-जवळ 3-1 किलोमीटरचं ते अंतर आहे. तर मला रोज संध्याकाळी मी आले ऑफिसमधून, की घरी जायचे आधी त्यांना बघायचे, त्यांचं सगळं हे करायचे, मग रात्री परत यायचे. एक दिवस काय झालं, काहीतरी भांडण झालं आईचं कुणाशी तरी, शेजारी म्हणा किंवा माझ्या मुलीशी, आणि तिने अंगावर रॉकेल ओतून घेतलं. रॉकेल ओतून घेतलं, मग मला वडिलांनी फोन केला ऑफिसमध्ये. म्हटलं, "मी ताबडतोब निघते ऑफिसमधून, पण तुम्ही आधी घरातल्या काड्या-पेट्या सगळ्या कुठेतरी बाजूला ठेवून द्या. तिच्या हाताला येणार नाही अशा ठेवा, लपून ठेवा." आणि मी खूप घाबरले त्यावेळेला मात्र. मग वडिलांनी तसं केलं. मग मी घरी गेले, आईला परत अंघोळ घातली, कपडे बदलले, तिला समजावून सांगितलं, "अगं, काही झालं ना, तू मला फोन कर. हे असं करायचं नाही." असं करून आई माझी नंतर 20 वर्ष अतिशय छान राहिली. अरे वाह! खूप छान राहिली. म्हणजे लोकांनी त्या बाबतीत मला खूप, नातेवाईकांनी शाबासकी दिली. ते मात्र त्याच्यासाठी नाही मी केलं, मी माझ्या आईसाठी केलं. पण माझ्या नातेवाईकात त्यामुळे मला खूप मानतात. खूप प्रेम आहे सगळ्यांचं माझ्यावर.
तो दुवा केवढा मोठा आहे मोठा आज. आहे. आज त्या अहो, बहिणी नंतर 20 वर्ष राहिली चांगली. औषधं घेतल्यावर बरी झाली. म्हणजे आम्ही त्यांचे लग्नाचे वाढदिवस केले, तर आई अगदी वडिलांच्या तोंडात पेढा टाकायची, वडील तिच्या. तर मला ते बघून इतकं बरं वाटलं, खूप बरं वाटलं मला. खरंय. नाही खरंच. असे प्रसंग आहेत. म्हणून मला माझी नात डेंजर दादी म्हणते, की ही काहीही करेल आणि मार्ग काढेल असं. खरंय. हे नुसतंच डेडिकेटेड किंवा नुसतंच प्रेमळ असं नाहीये. नाही, नाही. हे त्याच्याही पलीकडे काही असं माझी नात नेहमी म्हणते. म्हणून तिने मला हे पुस्तक लिहायला उद्युक्त केलं. नाही खरंच आणि म्हणजे ती जरा फेमिनिस्ट आहे. त्यामुळे आई, सासू, मुलगी, माझी धाकटी जावेचाही प्रसंग आहे. ती हं. माझी सख्खी आत्ते-बहीण आहे बरं. आणि तिचं लग्न माझ्या दीराशी झालं. हं. आणि मग त्यांचं दोघांचं काही असं एवढं जमलं नाही. बरं ती लग्न होऊन आली, तर तिला टायफॉईड झालेला होता. त्यामुळे 40 दिवस मीच तिला सांभाळलं. मग त्यांच्या घरी पाठवलं. ते वेगळे राहत होते. हं. मग पाठवलं. त्याच्यानंतर माझा दीर अकाली गेला. अचानक ब्रेन स्ट्रोकनी गेला. मग हो. तिला परत मी माझ्याकडे आणलं. तिचं फ्लॅट वगैरे त्यावेळेला ए.व्ही. भटांनी खूप कृपा केली. त्यांच्याकडे तो फ्लॅट होता. त्यांनी तिचं सगळं कर्ज माफ केलं. कारण तिच्याकडे काहीच नव्हतं. तर ते त्यांनी केलं. मग मी तिला आमच्याकडे आणलं आणि काही दिवसांनी मग ती माहेरी गेली. माहेरच्या लोकांनी तिला बोलवून घेतलं. ती पण असंच म्हणजे अशा काही स्त्रिया माझ्या आयुष्यात आल्या. अजून एक छोटीशी गोष्ट म्हणजे माझा मुलगा जेव्हा 3 महिन्याचा झाला आणि मला बँकेत जायचं होतं आणि सांभाळायला कोणी नव्हतं. तेव्हा आम्ही पूरग्रस्त चाळीत राहत होतो. ₹12 भाडं. आमच्या शेजारी फुलाबाई नावाच्या बाई राहायच्या. त्यांचे मिस्टर एस-टी कंडक्टर, एस-टी ड्रायव्हर होते वाटतं. तर ते जायचे ड्युटीवर आणि त्यांना मूलबाळ नव्हतं 7-8 वर्ष. तर आजूबाजूला जरा चर्चा असायची, त्या बाईला मूल नाही, तर तिच्याकडे इतर मुलं जाऊ देत नसतात, असं होतं जरा. हो. ते किती खूप जुनी गोष्ट. माझा मुलगा आहे 64 सालचा, 63ला लग्न, 64चा. तर त्यावेळेला तो 2-3 महिन्याचा होता. तर ती बघायची त्याच्याकडे खूप प्रेमाने आणि मला नंतर असं झालं, सांभाळायचं कुठे? म्हणून मी तिच्याकडे नेमकं म्हटलं, मला शेजारीच होती, यायची बोलायला. म्हटलं, मुलाला सांभाळायला काय ठेवू? म्हणे, बघा तुम्ही माझ्याकडे ठेवता का? मी खूप छान सांभाळेन. मी लगेच तयार झाले. त्याच्यावर मला त्यावेळेला बायकांनी जरा खूप विरोध केला, की कशाला? तू दुसरं बघ काहीतरी. म्हटलं, असं काही नाही. तिला उलट ती माझ्या मुलाला चांगली माया देईल. तर माझ्या नातीला सुद्धा माझा हा दृष्टिकोन खूप आवडला. या वेळेला ह्या साली ती म्हणते, तू एवढ्या पूर्वी हे केलं, आज आम्ही भांडतोय. खरंय. तर तिला ते छान वाटलं, की त्यांनी 6 महिने खूप सुंदर सांभाळलं. मग आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. ते स्टेप बाय स्टेप मग वरच्या चांगल्या जागेत जरा स्वारगेटजवळ राहायला आलो. सुधाताई, नातवंड म्हणजे दुधावरचीच आहे. आत्ताच बोलता बोलता त्यांचा उल्लेख झाला, कोहिनूरचाही उल्लेख झाला. तर या नातवंडांबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. आता आजच्या मितीला तुम्ही पाहाल तर नुपूर हा माझ्या मुलीचा मुलगा हा फिल्म मेकर आहे, डायरेक्टर आहे. माझा 2 नंबरचा नातू जो आहे, म्हणजे मुलाचा मुलगा, त्याचं नाव मयूर आहे. तो बर्कलेमध्ये जाऊन त्यांनी म्युझिकचं शिक्षण घेतलं. तो माझ्या नातवाच्या पिक्चरला म्युझिक पण देतो आणि ऑस्ट्रेलियनमध्ये जाऊन आला, ऑस्ट्रेलियाला. तिथल्या मुलांनाही तो रात्रीचे शिकवतो म्युझिक आणि त्याचं म्युझिकमध्ये बरेच अल्बम वगैरे काम चालू आहे. वाह! आणि माझी जी नात आहे हिच्याबद्दल विचारू नका. ही तर मॅरेथॉनसारखं काय ट्रायथलॉन. हां. ट्रायथलॉनमध्ये ती रनिंग, सायकलिंग, स्विमिंग करते आणि त्याच्यात नेहमी बक्षिसं मिळवून आणते आणि येऊन आजोबांना देते. अशी बरीच बक्षिसं घरात गोळा झालीत. नंतर ती कुचिपुडी डान्सर आहे, भरतनाट्यम डान्सर आहे. हे मी तिला लहानपणापासून घेऊन जायचे शिक्षिकांकडे आणि तिला हे शिकता आलं त्यामुळे. वाह! आणि ती आता स्वतःची एन-जी-ओ चालवते. अरिसा फाउंडेशन म्हणून तिची एन-जी-ओ आहे. आधी तिने तिकडे पोस्टडॉक केलं, तेव्हा तिकडे अमेरिकेत भरपूर पैसे कमवून आली. तिने मला जर्मनीची ट्रिप करून दिली, यूकेची ट्रिप करून वाह! दिली. मला ती युरोपमध्ये घेऊन गेली आणि तिने सगळं काही मला दाखवलं आणि भयंकर नातवंडांचं माझ्यावर फार प्रेम आहे, माझंही त्यांच्यावर. पण एक गोष्ट अशी झाली आहे, एवढं सगळं ते करतायत, पण लग्न करत नाहीये. आणि हा सगळ्यांना प्रश्न आहे, नातेवाईक पण विचारतात. हां. तर मी आधी म्हणायचे, असं नाही, लग्न केलं पाहिजे. हं. कशासाठी करायचं? मग आमचं खूप प्रश्नोत्तरं झाली, संवाद झाले, विवाद. म्हटलं, मला पटवून द्या, की का करायचं नाही. हं. मग ती म्हणाली, आधी तुम्ही का करायचं सांगा. म्हटलं, आम्हाला बरं वाटतं म्हणून तुम्ही आमचं का आयुष्य घालवताय? हां. आम्हाला आमच्या मनाप्रमाणे जगायचंय, करिअर करायचंय. हं. मग त्यांनी आमचं जेव्हा खूप संभाषण झालं, तेव्हा मग मी मान्य केलं. ठीक आहे, नाही करायचं नका करू. पण सगळी बहीण, भावंडं, मित्र-मैत्रिणी एकत्र राहा आणि शेवटपर्यंत राहा. फायदे तोटे दोन्हीत आहे. लग्न केलं तरी असू शकतं, नाही केलं तरी असू शकतं. ते म्हणले, त्याला आम्ही फेस करू, सगळं तयारी आहे. मग काय, माझा प्रश्न मिटला. मी त्यांच्याबरोबर आनंदात राहते.
खूप छान. म्हणजे मला वाटतं तुम्ही काळाच्या सोबत जगताय, हं. नाही का? कारण मला असं म्हणजे माझ्या ह्यानी मी सांगते, की जर लग्नाला कोणी नाही म्हणतंय, इमिजिएट नातेवाईक अगदी घरात सुद्धा, की मला असं सतत ते हे असतं, की "अरे का नाही? का नाही?" आता तुमच्याकडे मी पाहिलं आणि आता मी त्यांना म्हणणार नाही लग्न करा, लग्न करा. सो आज मला हे शिकायला मिळालं. बरोबर आहे. खरंच खूप छान. सुधाताई तुम्हाला हे पुस्तक हे खरंच खूप छान आहे आणि खूप तुमचा हा जो सगळा सकारात्मक जीवन प्रवास त्याच्यामध्ये मांडलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, की हे पुस्तक कोणी वाचावं? कारण आपण एक थोडीशी खंत अशी आहे, की मराठी वाचन मुळात वाचन कमी झालंय. कारण सगळंच ऑनलाईन आल्यामुळे वाचन कमी झालंय आणि त्यातून मराठी तर आणखीनच कमी झालंय. तर तुम्हाला काय वाटतं, की हे पुस्तक कोणी वाचावं आणि का? मला असं मनापासून वाटतं, की शाळा कॉलेजमधल्या मुलींनी हे पुस्तक वाचावं, करिअर करणाऱ्या मुलींनी हे पुस्तक वाचावं. काय होतं त्याच्यामुळे त्यांना दोन्हीमध्ये समतोल साधता येईल, हं. की त्यांचं करिअर आणि त्यांचं खाजगी आयुष्य हे त्यांना सुखासमाधानाने जगता येईल. म्हणजे आणि आत्मविश्वास वाढतो. जर तुम्ही मला संयमी वृत्ती वाढेल. थोडंसं आलेल्या संकटांना तोंड द्यायची त्यांची जिद्द मनात उभारी धरेल. असं मला वाटतं, की मुलींनी हे पुस्तक करून वाचावं जास्त वाचावं आणि करून. मला वाटतं सगळ्यांनीच सगळं. वाचायला हवं कारण खरंच हे खूप म्हणजे सगळा तुमचा हा जो सकारात्मक जीवन प्रवास आहे तो ह्याच्यामध्ये उलगडून दाखवलेला आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. सुधाताई बोलूया तुमच्या आमच्या मनातलं या पॉडकास्टमध्ये आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांशी तुम्ही इतका सुंदर संवाद साधलात. त्याबद्दल मी टीमच्या वतीने तुमचे आभार मानते आणि हे पुस्तक तुम्हाला मी भेट देऊ इच्छिते. भाग्यश्री प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. स्वतः पलीकडे सुषमा शितोळे यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे आणि मानसशास्त्रावर आधारित हे वाह! पुस्तक आहे. जरूर सगळ्यांनी वाचा. तुम्हीही वाचा आणि अभिप्राय जरूर कळवा. नक्कीच मला आवडेल. येस, धन्यवाद. बोलूया तुमच्या आमच्या मनातलं चा हा आमचा आजचा भाग, आजचा एपिसोड तुम्हाला आवडला ना? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो, तुम्हाला आमच्या या बोलूया तुमच्या आमच्या मनातल्या पॉडकास्टमध्ये अजून कोणते कोणते विषय आम्ही तुम्हाला असे चर्चा करायला आवडतील त्या विषयांबद्दल तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि ऑफकोर्स आज जे काही सुधाताईंची चर्चा झालेली आहे त्याबद्दलही तुम्हाला ज्या काही भावना आहेत त्या कमेंटमध्ये नक्की लिहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेअरही करा आणि हो, आमचं बोलूया तुमच्या आमच्या मनातलं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोवर धन्यवाद.